बघा बघू शकता आपण या ठिकाणी अमेरिकन फायजी जे ते आपल्या हाताचा जो पंजा आहे हा पूर्ण पंजा या पानावरती बसतोय आणि ह्याची उंची जर बघितली तर ही साधारणपणे 7 फुटाच्या आसपास आता ह्या अमेरिकन फायजीची उंची गेलेली आहे। आणि हे अत्यंत हत्तीघात जे आहे ते जनावरांसाठी शेळी मेंढी पालकांसाठी अत्यंत छान आहे। ह्याची मात्र जर्मिनेशन ह्याचे जे हे आहे दुसरी कापणी आहे ती साधारणपणे ह्याची 3 महिन्यांनी येते। हा कालावधी जास्त आहे, जरी जास्त कालावधी असला तरी तुम्ही बघू शकता हे जे पान आहे हे पान तरी साधारणतः हे पान हे अशा पद्धतीनेचं पान आहे बघू शकताय तुम्ही। आणि हे पान जे आहे हे पान जवळजवळ 6-7 फूट 5 फूट पान जातं, ह्याच्यासुद्धा वर जातं चांगलं। ह्याची 7.5 ते 8 फूट हे होते लांबी। आता हे ऊस आहे माझा, ह्या ऊसाला जरा कमी नाही तर ऊसाच्या आसपास हे गेलेलं आहे आणि अजून ह्याला तरी अजून लागवड मी एकदाच टाकली होती 2-1 महिन्यापूर्वी हे फोडताना ऊस त्यावेळेला। आता अजून जर थोडंसं ह्याला एखादी फवारणी किंवा एखादं जर थोडंसं जरी 24-24 किंवा युरिया किंवा अमोनिया जरी टाकला ह्याला तरीसुद्धा ह्या अजून जास्त वाढणार आहे। अशा रीतीने अमेरिकन फायजी जे आहे ते अत्यंत उपयुक्त आहे जनावरांच्यासाठी, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे लावावं। बघायचं साधारणपणे दोन्हीतलं अंतर एवढं आहे, एक 2-2.5 फूट 2.5-3 फूट। आता हे नाही हे काय केलं नाही बेचरं केलेलं नाही, तसं जर बेचर ते एकच आहे बघा। आता बघू शकता ह्याच्या बुडक्याला बघा हो का, साधारणपणे हा बुडका जो आहे तो 1.5 फुटाच्या आसपास गेलेला आहे, 1.5 फुटाच्या आसपास हा बुडका गेलेला आहे आणि हे अशा पद्धतीने ऊसाबरोबर वर गेलेलं आहे बघू शकता। हे बघा हे आपण का नाही बियाण्यासाठी हे लावलं होतं, असं सगळीकडे लावलं होतं आपण, ही एक सरी ही एक सरी अशी लावली होती ही एक सरी अशी ठेवलं होतं आपण मोकळं। पण काय झाले बघा बघू शकता, पण हे विषय काय झाला ह्याचा की हे काय जर उगवून आलं काय मात्र उगवून आले नाहीत। मग आता काय करायचं, जे राहिलेलं आहे बघा हे मी अंतर एवढं ठेवलं होतं साधारणपणे 2-2.5 फूट। हे बघा इथून लावले होते ह्या 2 साऱ्या आपण बघू शकता तुम्ही, हे 2 साऱ्या आपण लावलेल्या होत्या पण हे उगवलं नाही। मग आता काय करणार, हा जो गॅप आहे हा गॅप आपण याच कांड्या काय करणार आहे त्याच्या कांड्या करून हे साधारणपणे आपण लावणार आहे, त्याच्याच कांड्या करायच्या आणि लावायचं। हिरवंगार असा हत्तीघास आहे हे हत्तीघास जे आहे अमेरिकन फायजी हे अत्यंत उपयुक्त आहे जनावरांच्यासाठी। दुसरी ह्याची जमीची बाजू अशी की हा जो असणारा हाय म्हणजे ही जी कांडी आहे ही कांडी राहत नाही, ही कांडी जी आहे ही राहत नाही, ही अगदी कांडी तुम्ही बघू शकता। ह्याचा हात आहे आपला, हा हातानं जर हे केलं तर हे पाणीच निघतं ह्यातून। हे बघा हे हातानं सुद्धा काय करता येते सोलता येते, म्हणजे ऊसासारखं हे मऊ आहे, ऊसासारखं नाही हे मऊ आहे फार। आणि हे मऊ असल्यामुळं हे शेळी मेंढी पालकांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे, जनावरांसाठी 100%। आणि ह्याला मका क्रॉस आहे, ह्याला जे आहे